राज्यात नव्या सरकारच्या स्थापनेआधी घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय। एकीकडे शपथविधीची जय्यत तयारी सुरू आहे, तर दुसरीकडे राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडलेली आहे। त्यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। घशाचा संसर्ग झाल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे, तर त्यांची मलेरिया आणि डेंग्यूची देखील तपासणी करण्यात आलेली होती, परंतु ही टेस्ट जी आहे ती निगेटिव्ह आली। परंतु सातत्यानं एकनाथ शिंदे यांच्या पांढऱ्या पेशी कमी जास्त होत असल्यामुळे त्यांना ज्युपिटर रुग्णालयामध्ये सध्या तरी दाखल करण्यात आलेला आहे। त्यांच्यावर त्यांचा सिटी स्कॅन केलं जाणार आहे आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयातच दाखल करून घेतलं जाणार की घरी सोडलं जाणार याबाबत मात्र अद्याप स्पष्टता आलेली नाहीये। परंतु शपथविधी जो आहे तो अवघा 2 दिवसांवर आलेला आहे आणि असं असताना राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री आजारी आहेत, त्यामुळे ते शपथविधीला उपस्थित राहणार का यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे। आपण सर्वांनीच पाहिलं की जे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आहेत त्यांच्यासोबत महायुतीतल्या सगळ्या नेत्यांची बैठक पार पडली आणि त्यानंतर महायुतीच्या या सर्व नेत्यांची मुंबईमध्ये बैठक होणं गरजेचं होतं, ती होणार असं सांगण्यात आलेलं होतं। मात्र अमित शहा यांच्यासोबत दिल्लीमध्ये जी काही बैठक झाली त्या बैठकीनंतर मुख्यमंत्री हे थेट आपल्या सातारा येथील दरेगावी गेले आणि त्यानंतर ते तिथे 2 दिवस राहिले। यानंतर एकनाथ शिंदे नाराज असल्याचं सर्वांनीच सांगितलं, तशा प्रकारच्या बातम्या समोर आल्या। परंतु शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांकडून मात्र शिंदे आजारी असल्याचं सांगण्यात आलं आणि त्यानंतर 2 दिवसांनी शिंदे जे आहेत एकनाथ शिंदे हे ठाण्यातील आपल्या निवासस्थानी परतले। त्यानंतर त्यांची प्रकृती ठीक असल्याचं सांगण्यात आलं, परंतु तरी सुद्धा त्यांची प्रकृती ठीक नाही म्हणून मग त्यांनी अजून 2 दिवस आराम केला। परंतु त्या दरम्यान अनेक जे शिवसेनेचे नेते असतील, महायुतीचे अनेक नेते असतील, भाजपाचे नेते असतील, त्यांनी त्यांची भेटीगाठी घेतली, त्यांच्यासोबत चर्चा केली, त्यांच्या प्रकृतीची विचारणा केली आणि आज ज्युपिटर म्हणजे ठाण्यात जे ज्युपिटर रुग्णालय आहे त्यातली एक टीम जी आहे डॉक्टरांची ती एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीची तब्येत जी आहे ती चेक करण्यासाठी, त्यांची तपासणी करण्यासाठी त्यांच्या घरी गेले असता त्यांच्या पांढऱ्या पेशी ज्या आहेत त्या कमी जास्त होत असल्याचं पाहायला मिळालं। तसंच एकनाथ शिंदे यांना थ्रोट इन्फेक्शन असल्याचं समोर आलं आणि त्यामुळे त्यांच्या अधिक देखरेखीसाठी त्यांना ज्युपिटर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। सध्या तरी एकनाथ शिंदे हे ज्युपिटर रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यामुळेच घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय। तर दुसरीकडे 5 डिसेंबरला आझाद मैदानामध्ये जो काही महायुतीचा भव्य दिव्य असा शपथविधी होणार आहे त्याची जय्यत तयारी सुरू आहे। महायुतीचे अनेक नेते त्या तयारी जी आहे ती पाहण्यासाठी गेलेले आहेत। मात्र असं असताना एकनाथ शिंदे यांची तब्येत जी आहे ती बरी नसल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। राज्याच्या ज्या मुख्य सचिव आहेत सुजाता सौनिक यांच्यासोबत जे भाजपाचे नेते आहेत प्रसाद लाड तसंच मोहित कंबोज यांची बैठक सुरू आहे। जो शपथविधी होणार आहे त्याच्या पार्श्वभूमीवर कशी सुरक्षा असावी या संदर्भात ही बैठक सुरू आहे। दुसरीकडे शपथविधीचा भव्य दिव्य सोहळा पार पडत असताना एकनाथ शिंदे मात्र आजारी आहेत, त्यामुळे ते या शपथविधीला पोहोचणार की नाही, तर ते तिथे उपस्थित असणार की नाहीत यावर सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला आहे। अशाच प्रकारचे राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि आमच्या माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।